ठाण्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक पटसंख्या कमी असल्याने अतिरिक्त ठरले असून त्याचं समायोजन झालंच नाही, शिवाय त्यांचे पगारही झाली नसल्याची बाब जनसेवकाच्या जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आलेली आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकाशी संवाद साधत त्यांचं तातडीने समायोजन आणि पगार देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या शिक्षकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील अनुदानित गुजराती शाळांचे शिक्षक उपस्थित होते। कमी पटसंख्येमुळे येथील काही शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आलेले आहेत। दरम्यान त्यांचे समायोजनही अन्यत्र करण्यात आलेलं नाही। मागील 3 महिने त्यांना पगार देण्यात आलेला नसून मतदार तपासणीच्या मोहिमेतही त्यांना सहभागी करून घेण्यात आले असल्याची तक्रार या शिक्षकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदनाबाबत दिलेली आहे। यावेळी केळकर यांनी उपसंचालकाशी फोनवरती चर्चा करून आठवडाभरात या शिक्षकांचं समायोजन करून त्यांचे पगार देण्यात यावेत अशा सूचना केलेल्या आहेत। उपसंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले नागरिकही उपस्थित होते। या नागरिकांनी स्वतःच्या जागा दिल्यानंतर महापालिकेने त्यांना पुनर्वसन करण्याची पत्र दिली आहेत, पण 10 वर्ष उलटून गेले तरी त्यांचं पुनर्वसन महापालिकेने केलेलं नाही। वर्षभर यावर पाठपुरावा सुरू असून अखेर सोमवारी या विभागाचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या समक्ष नागरिकांची बैठक घेऊन निकाल लावण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे। या निमित्ताने होणार आहेत, पण या संबंधामध्ये अनेक भागामध्ये आता हे चालू आहे, जनगणना पण चालू आहे आणि त्याच्याच बरोबर SIRचं पण काम चालू आहे। आता ह्यांना SIRचं कामाला जुंपलेले आहेत, तिकडे पगार मिळत नाही आहे आणि त्यांचं समायोजन पण झालेलं नाही, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी एका आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांचं जिथे घेतील अशा ठिकाणी समायोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। काही ठिकाणी मी कमिशनर साहेबांना पण भेटलो होतो। कसं असतं की छोट्या छोट्या चोऱ्या माऱ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासदायक होतात आणि काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये लोक पोलिसांचे जे समजा सिनियर PIचे जे खालचे लोक आहेत ते त्याला उडून लावतात। अहो, प्रत्येक ठिकाणी चोऱ्या निर्णया ठिकाणी CCTV फुटेज देखील देऊन जर होत नसेल तर ते योग्य होणार नाही। जॉईंट कमिशनरला आम्ही या संबंधामध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दिलेले कागद आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जी चोरी आहे ती CCTVमध्ये दिसत असल्यामुळे तुम्ही ती पकडली पाहिजे अशा प्रकारचंही केलेलं आहे। बघा, महापालिकेमध्ये आता 3 विकेट गेलेले आहेत। पाटोळे गेले, बिरारींना निलंबित केलं आणि दुसरे मालमत्ता विभागामध्ये जे आहेर होते, जे निवृत्त झाले, यांना देखील अटक झाली। महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। शासनाने कारवाई केली म्हणून गेले, दुसरे अँटी करप्शनमध्ये पकडले गेले म्हणून गेले आणि तिसरे क्राईम ब्रँचच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून गेले। आम्ही घसा कोरडून सांगतोय की जे जबाबदार अधिकारी चुकीचं काम करताय त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा। त्यांना कोण पाठीशी घालत होतं मला काय कळत नाही। या महापालिकेमध्ये होते तोपर्यंत व्यवस्थित चाललं होतं यांचं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अशा पद्धतीची लोकांच्या भल्याकरता ही कारवाई झाली। परंतु महापालिकेने याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने अनेक तक्रारी आल्यावर आम्ही तक्रारी दिलेल्या विधिमंडळात सांगायचो आम्ही, परंतु तुम्ही कारवाई केलेली नव्हती। परंतु शेवटी कसं असतं की जैसी करणी वैसी भरणी, एकदा तुमची वेळ आली की मग कोणी काही कारवाई नाही केली, कोणी पाठीशी घालायचा प्रयत्न केला तरी देखील योग्य ते होतं। त्याची ही उदाहरणं आहे। डिपार्टमेंटमध्ये देखील, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही कर्तबगार जरी अधिकारी असले तरी अनेक जणांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वर्तमानपत्रामधनं वाचायला मिळतात। योग्य वेळेला त्या संबंधामध्ये कार्यवाही व्हावी हीच आमची किमान अपेक्षा आहे। आणि आता हे कसं आहे की लोकांना लोकप्रतिनिधीने अवेलेबल व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलची विश्वासार्हता वाढली पाहिजे आणि एखादं काही सगळीच्या सगळी 100 कामं आली, 100 कामं विषय पूर्ण होतात असं नाही, परंतु त्याची प्रामाणिकपणे पाठपुरावा करून त्याचा जितकी कामं त्यांची मार्गी लागतील, काही सामूहिक पण कामं असतात। आता बघा, माझ्याकडे लोक आले होते
की वन खात्याने दरवाजा बंद करून टाकला. आता ते 50 वर्षापासून त्यांचं जाणं येणं होतं ते बंद झालं. तर तात्काळ आपण जर संपर्क करून त्याचा पाठपुरावा केला, मी ताबडतोब आमचे सन्माननीय गणेश नाईक साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी कॉन्फरन्समध्ये अधिकारी घेतले फॉरेस्टचे आणि त्यांना तात्काळ सांगितलं की आपल्याकडे जी तक्रार आलेली आहे, बरेच लोक आले होते, ते सगळे त्यांना म्हणजे कुठून रस्ता आता जायचं कुठे आहे तेच बंद झालं होतं. तात्काळ त्यांनी आदेश दिले आणि तो आता या 2 दिवसामध्ये ते दरवाजा जो आहे वन खात्याने बंद केलेला त्या काही अटीवर उघडला जाईल. माझं याच्यामधलं म्हणणं हेच आहे की जेवढं तुम्हाला त्यांना लवकरात लवकर न्याय देता येईल तो करा. काही विषय असे असतात की अनेक वेळ तुम्हाला त्याचा पाठपुरावा करायला लागतो आणि हे काम जे आहे ती आमचे हे सगळे आता बघा इथे आमचे नगरसेवक पण आहेत, आलटून पालटून निरनिराळ्या भागातले येत असतात, जे प्रश्न ते सोडवत असतात ते देखील ते या ठिकाणी सांगतात. आणि केवळ ठाण्यातले नाही तर ठाण्याच्या बाहेरचे देखील आता हे मूर्तिजापूरचं विषय घेऊन आले होते माझ्याकडे. मी आता त्यांना पत्र दिलं, त्यांचं काम नाही मार्गी लागलं तर पुढे पाठपुरावा करू शकतो. त्याच्यामुळे लोक येतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता जे म्हणून जबाबदार लोक आहेत, लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी, तर त्यांनी वेळ द्यायला लागेल, त्यांना सांगायला लागेल. आणि या जनसंवादाच्या माध्यमातून आम्हाला हे करता आलं. त्याच्यामुळे आम्ही हे पुढे देखील आता सेंचुरी मारून पुढे देखील हा उपक्रम जो आहे तो चालू ठेवणार आहोत.